Hello dear student, welcome back. Welcome to NEET PYQ series त्रिशूल प्रोग्राम स्टार क्लासेस लातूर. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन टॉपिक घेऊन आलोय. टॉपिकचं नाव आहे न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने थोडासा अवघड वाटणारा हा टॉपिक आहे. काही क्वेश्चन याच्यावरचे हार्ड पण होते, पण थोडंसं दिलासा देणार ही बाब आहे की तुमच्यासाठी काही पोर्शन डिलीट झालेला आहे. जो विद्यार्थ्यांना जास्त हार्ड वाटत होता, सेन्स ऑर्गनचा पार्ट आय अँड इयर, यातला पार्ट डिलीट झालेला आहे आणि डेफिनेटली त्याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस नाही आहेत. म्हणून आज आपण या डिस्कशन मध्ये ते क्वेश्चन वगळलेले आहेत. राईट, चला तर सुरुवात करूयात बघा. आणि तुमच्यासाठी या क्वेश्चनचे एनसीईआरटी चे प्रूफ सुद्धा घेऊन आलोय. डेफिनेटली पीवायक्यू फॉलो करा, कारण पीवायक्यू जशाला तसे येण्याचे चान्सेस आहेत. सेकंडली पीवायक्यू मधून तुम्हाला कुठल्या पार्टला जास्त फोकस करायचा आहे तो पार्ट तुम्हाला लक्षात येईल. राईट, तर बघा क्वेश्चन 2022 आत्ताचा रिसेंट हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय म्हणतो बघा, सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट. पहिलं स्टेटमेंट बघा, मेम्ब्रेन्स ऑफ प्री अँड पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन्स आर इन क्लोज प्रॉक्सिमिटी इन इलेक्ट्रिकल सिनॅप्स. करेक्ट आहे. सेकंड स्टेटमेंट बघा, इलेक्ट्रिकल करंट कॅन फ्लो डायरेक्टली फ्रॉम वन न्यूरॉन टू अदर न्यूरॉन अक्रॉस इलेक्ट्रिकल सिनॅप्स. यस, इलेक्ट्रिक करंटच्या फॉर्म मध्ये मेसेज जातो दोन न्यूरॉन मधून, म्हणून तर याला इलेक्ट्रिक सिनॅप्स म्हणायचंय. नंबर 3 चं स्टेटमेंट बघा, केमिकल सिनॅप्सेस यूज न्यूरोट्रान्समीटर्स. यस, बरोबर, न्यूरोट्रान्समीटरचा यूज होतो. पण आता पुढे बघा, इम्पल्स ट्रान्समिशन अक्रॉस केमिकल सिनॅप्स इज ऑलवेज फास्टर म्हटलंय, हे चुकीचं आहे. तुमच्यासाठी त्याचा प्रूफ आणलाय बघा. पेज नंबर 319 वर तुम्हाला हा पॅरा भेटेल आणि इथे असं लिहिलंय बघा. या पॅरामध्ये तुम्हाला लक्षात येईल बघा, the transmission across electrical synapse is always fast. right, जो करंट पास होणार आहे बघा, ओके, किंवा मेसेज पास होणार आहे कुठून, इलेक्ट्रिकल सिनॅप्स मधून, तो फास्टर आहे. केमिकल सिनॅप्स मध्ये तो स्लोवर आहे. स्टेटमेंट असं म्हणतं केमिकल सिनॅप्स मध्ये मेसेज ट्रान्सफर फास्टर आहे. सो दिस इज इनकरेक्ट स्टेटमेंट. मग आपला आन्सर हे असेल. राईट, अगदी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे बघा, तुम्हाला त्याचा आन्सर भेटून जाईल. पेज नंबर 319. राईट, चला सिनॅप्स वरती क्वेश्चन आलेला आहे हा. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन, हा क्वेश्चन आहे, मायलिन शीथ इज प्रोड्यूस्ड बाय. ऍक्च्युली पुस्तकात फक्त मायलिन शीथ श्वान सेलनी तयार होतं असं म्हटलंय बघा. मायलिनेटेड नर्व फायबर आर एनव्हलप विथ श्वान सेल्स विच फॉर्म मायलिन शीथ. पण आता श्वान सेल तुम्हाला दोन ठिकाणी पाहायला मिळणार. 2017चा रिसेंट एमसीक्यू आहे, म्हणून तुम्ही एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायला हरकत नाही. श्वान सेल्स अँड ऑलिगोडेंड्रोसाइट. ऑलिगोडेंड्रोसाइट सीएनएस मध्ये मायलिन शीथ तयार करतं आणि पीएनएस मध्ये जर न्यूरॉन असेल तर श्वान सेल मायलिन शीथ तयार करतं. ओके, हा ऍडिशनल पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायला हरकत नाही. डेफिनेटली पीवायक्यू जशाला तसे विचारले जाऊ शकतात. राईट, एनसीईआरटी मध्ये पण रेफरन्स आहे, पण थोडंसं ऍडिशनल इन्फॉर्मेशन पण लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, पार्ट्स ऑफ ह्युमन ब्रेन दॅट हेल्प्स इन रेग्युलेशन ऑफ सेक्शुअल बिहेवियर, एक्सप्रेशन ऑफ एक्साइटमेंट, प्लेजर, रेग, फिअर एक्सेट्रा. म्हणजे त्यांनी विचारलंय आपलं इमोशनल ब्रेन कुठला आहे बघा. तर याचं करेक्ट आन्सर असेल लिम्बिक सिस्टीम अँड हायपोथॅलॅमस. पेज नंबर 321 वर तुम्हाला हा पॅरा पाहायला मिळेल बघा. पॅरा काय म्हणतोय, इनर पार्ट्स ऑफ सेरेब्रल हेमिस्फियर अँड ग्रुप ऑफ असोसिएटेड डीप स्ट्रक्चर लाईक अमिगडाला, हिपोकॅम्पस एक्सेट्रा फॉर्म्स कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर कॉल्ड एज लिम्बिक लोब और लिम्बिक सिस्टीम. लिम्बिक लोब तयार झाले, लिम्बिक सिस्टीम म्हणजे इमोशनल ब्रेन आहे. पण एवढंच काम करताय असं नाही बघा. त्यांनी काय म्हणलंय, along with hypothalamus it is involved in regulation of, मग सगळं आलं, सेक्शुअल बिहेवियर आलं, एक्सप्रेशन ऑफ एक्साइटमेंट, प्लेजर, रेग, फिअर आले. राईट, सो इमोशनल ब्रेन आपले इमोशन्स कोण कंट्रोल करतं, लिम्बिक सिस्टीम अँड हायपोथॅलॅमस. करेक्ट आन्सर तुम्हाला भेटून जाईल. एनसीईआरटी मध्ये शोधलात तर डेफिनेटली तुम्हाला आन्सर लगेच भेटून जाईल. कुठलाही क्वेश्चन तुमच्या समोर आला, क्वेश्चन सॉल्व्ह करा, मार्क देऊन जाईल. आणि क्वेश्चन सॉल्व्ह नाही झाला, तुम्हाला काहीतरी नव्याने शिकून जाईल. त्याचा आन्सर एनसीईआरटीचं पुस्तक बाजूला ठेवा आणि त्या पुस्तकातून आन्सर शोधण्याचा प्रयत्न करा. असं जर झालं तर तुम्ही ते पुन्हा कधीही विसरणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच पार्ट ऑफ द ब्रेन इज रिस्पॉन्सिबल फॉर थर्मो रेग्युलेशन. टेम्परेचर रेग्युलेट करणारा ब्रेनचा पार्ट म्हणजे हायपोथॅलॅमस. मी क्लासमध्ये शिकवत असताना तुम्हाला एक सिंपल ट्रिक सांगितली, एच फॉर हायपोथॅलॅमस, एच फॉर
होमिओस्टासिस, आपल्या बॉडीमध्ये होमिओस्टासिस साठी रेस्पॉन्सिबल मेन पार्ट हायपोथालामस आहे. वॉटरचं रेग्युलेशन आहे, ब्लड प्रेशर रेग्युलेशन आहे, टेम्परेचर रेग्युलेशन आहे. इव्हन आपल्याला जर शुगर कमी झाली तर भूक लागते, राईट. हंगर सेंटर, थर्स्ट सेंटर, हे सगळे सेंटर जे होमिओस्टासिस साठी रेस्पॉन्सिबल आहेत ते मेनली हायपोथालामस साठी आहेत. लक्षात ठेवा, एच फॉर हायपोथालामस, एच फॉर होमिओस्टासिस. इव्हन बघा पुस्तकात तुम्हाला रेफरन्स सापडेल, असं म्हटलंय, important part of the brain called as hypothalamus lies at the base part of the thalamus. Hypothalamus contain number of center which control body temperature. काय कंट्रोल करताय? बॉडी टेम्परेचर. पुढे आहे अर्ज फॉर इटिंग, ड्रिंकिंग, थर्स्ट सेंटर, हंगर सेंटर इकडे आहे. पण आपल्याला जो क्वेश्चन विचारला थर्मोरेग्युलेशन, आणि हा क्वेश्चन रिपीट झालेला विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवेल. ओके, हा क्वेश्चन खूप वेळेला रिपीट झालेला आहे. टेम्परेचर रेग्युलेट करणारा आपला पार्ट म्हणजे हायपोथालामस आहे. बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर ऑर ऑर्गन इज इनकरेक्टली पेअर्ड विथ इट्स फंक्शन. पहिलं बघा, लिम्बिक मेडुला ऑब्लॉंगेटा. मेडुला ऑब्लॉंगेटा काय करतं? रेस्पिरेशन. यस, मेडुला ऑब्लॉंगेटाला रेस्पिरेटरी रिदम सेंटर आहे, हे आपण ब्रीदिंग टॉपिक मध्ये सुद्धा शिकलो. रेस्पिरेशन आहे, कार्डिओव्हास्क्युलर रिफ्लेक्सेस आहे, गॅस्ट्रिक सिक्रेशन आहे, इनव्हॉलंटरी फंक्शन कंट्रोल करतंय. हे करेक्ट आहे. आपल्याला इनकरेक्ट पेअर ओळखायचं आहे. जनरली क्वेश्चन सॉल्व्ह करताना करेक्ट, इनकरेक्ट, कुठले फॉल्स आहे, ट्रू आहे, ते अगोदर क्वेश्चन व्यवस्थित वाचा. कधी इनकरेक्ट विचारले तर आपण करेक्ट मार्क करून येतोय, असंही जम्बलिंग होतं. सेकंड ऑप्शन बघा, लिम्बिक सिस्टीम कन्सिस्ट ऑफ फायबर ट्रॅक दॅट इंटरकनेक्ट डिफरंट रिजन ऑफ ब्रेन. ऍक्च्युअली हे चुकीचं आहे. लिम्बिक सिस्टीम आताच आपण पाहिलं, ग्रुप ऑफ डीप स्ट्रक्चर, असोसिएटेड डीप स्ट्रक्चर लाईक अमिगडाला, हिपोकॅम्पस. ओके, हे बघा, अमिगडाला, हिपोकॅम्पस आणि डीप स्ट्रक्चर म्हणजे सेरेब्रमचा डीप पार्ट तयार करतो आपलं लिम्बिक सिस्टीम. यांनी म्हणलं कन्सिस्ट ऑफ फायबर ट्रॅक दॅट इंटरकनेक्ट डिफरंट रिजन्स ऑफ द ब्रेन. ऍक्च्युअली ब्रेनच्या डिफरंट रिजनला कनेक्ट करणारा पार्ट कुठला असतो? पॉन्स. हे इनकरेक्ट आहे. तरी पण आपल्याला आन्सर भेटलं तर बाकीचे पण आपण पडताळून पाहायला हरकत नाही, राईट. हायपोथालामस, प्रोडक्शन ऑफ रिलीजिंग हार्मोन अँड रेग्युलेशन ऑफ टेम्परेचर, हंगर, थर्स्ट. यस, रिलीजिंग हार्मोन तयार करताय आणि ह्या रिलीजिंग हार्मोनच्या माध्यमातून हा पिट्युटरीला कंट्रोल करतो, राईट. नेक्स्ट, कॉर्पस कॅलोझम, बँड ऑफ फायबर कनेक्टिंग लेफ्ट अँड राईट सेरेब्रल हेमिस्फिअर. दिस इज ऑल्सो करेक्ट. आपला आन्सर सेकंड असेल, राईट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, काही क्वेश्चन एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. एनसीईआरटीच्या बाहेर काहीही करू नका. एनसीईआरटी केलं तरी तुम्ही सफिशियंट मार्क, स्कोरिंग मार्क घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इंजुरी लोकलाइज टू हायपोथालामस वुड मोस्ट लाइकली डिसरप्ट. समजा आता हायपोथालामसला इंजुरी झाली, काय होणार आहे? शॉर्ट टर्म मेमरी लॉस होणार आहे का? कोऑर्डिनेशन ड्युरिंग लोकोमोशन हे लॉस होणार आहे का? एक्झिक्युटिव्ह फंक्शन सच ॲज डिसिजन मेकिंग ऑर रेग्युलेशन ऑफ बॉडी टेम्परेचर. यस, पहिले दोन्ही इनकरेक्ट आहेत, तीनही इनकरेक्ट आहेत. हायपोथालामसचं फंक्शन काय? तिकडे हंगर सेंटर आहे, थर्स्ट सेंटर आहे, होमिओस्टासिस साठी सेंटर आहे आणि टेम्परेचर रेग्युलेशन, थर्मो रेग्युलेशन. मग हायपोथालामसला जरी इंजुरी झाली तर याच्यापैकी काय कंडिशन येणार आहे? कुठलं फंक्शन प्रॉपर होणार नाही? रेग्युलेशन ऑफ टेम्परेचर हे फंक्शन प्रॉपर होणार नाही, हे फंक्शन डिसरप्ट होणार आहे, राईट. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. काहीही करायचं नाही आपल्याला, फक्त एनसीईआरटीचे रेफरन्सेस आणि हे पीवायक्यू सिरीज याच्यासाठीच आहे. तुम्हाला एनसीईआरटीचं इम्पॉर्टन्स परत एकदा समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. इकडे डायग्राम दिलेले बघा. या डायग्राम मध्ये त्यांनी आयडेंटिफाय करायला सांगितलं आपल्याला लेवल ए टू डी. ए लेवल आहे ते सेरेब्रम आहे, तुम्हाला दिसत आहे. ओके, ए सेरेब्रम. आता इथे जे दिले ए सेरेब्रल हेमिस्फिअर, ऍक्च्युअली तुमचं पुस्तक सेरेब्रम म्हणताय, राईट. नेक्स्ट लेवल बघा, हे बघा, समजा आपला हा ऑप्शन बरोबर आहे, ए सेरेब्रम, तो सी पॉन्स म्हटलंय, सी पॉन्स बघा, सी पॉन्स लेवल आहे. सो हा ऑप्शन त्यातल्या त्यात करेक्ट असेल बघा. ओके, ए सेरेब्रम, सी पॉन्स. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? असं ज्या वेळेला डायग्राम बेस्ड क्वेश्चन विचारलंय ते तुम्हाला कुठलेही लेवल विचारू शकतात, हेच विचारणार असं नाही. आता हे ब्रेनचं डायग्राम थोडस कॉम्प्लिकेटेड आहे. सेरेब्रल ॲक्विडक्ट हे स्ट्रक्चर इथेच दाखविलेलं आहे तुम्हाला, राईट.
मग ज्या वेळेला अशा काही डायग्राम्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही लेबलला कन्फ्यूज होऊ शकता, या डायग्राम स्वतः हाताने काढा. लाईक ह्युमन मॅमरी ग्लँड सांगितलंय नाही का, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये मॅमरी ग्लँड पाहिलं होतं. मॅमरी ग्लँड तुमच्या लक्षात राहील, पण डायग्राम मधले लेबल विचारले तर तुम्हाला सांगता येणार नाहीत. सिमिलरली हे डायग्राम एकदम सिंपल आहे, पण लेबल विचारले तर अचानक काही वेळेला गोंधळ होऊ शकतो. अशा वेळेला बेटर हे राहील की तुम्ही ह्या डायग्राम स्वतः हाताने काढायच्यात. राईट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. The human brain comprises 3 parts, one of which is hind brain. विचारलं human hind brain, human hind brain. hind brain मध्ये कुठला पार्ट आहे? स्पायनल कॉर्ड आहे, सेरेबेलम आहे, कॉर्पस कॅलोझम आहे का हायपोथॅलामस आहे? यस, सेरेबेलम. बरोबर. द हाइंड ब्रेन कंप्राइजेस पॉन्स, सेरेबेलम अँड मेडुला. एकदम तुम्हाला पुस्तकामध्ये बोल्ड करून दिलेलं आहे. लक्षात असं घ्या, टॉपिक मध्ये सेन्स ऑर्गन डिलीट झाल्यामुळं एक सुरुवातीचा इंट्रोडक्टरी पार्ट आहे, नर्वस सिस्टीमचं डिव्हिजन आहे, न्यूरॉनचं स्ट्रक्चर आहे, मेन पार्ट आहे ब्रेनचं स्ट्रक्चर. म्हणून जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्हाला त्याच्यावरच दिसणार. आणि एक इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे इम्पल्स जनरेशन आणि कंडक्शन. दॅट्स इट. याच्यावरचेच क्वेश्चन आता तुम्ही इथून पुढे प्रॅक्टिस करायला पाहिजे. ओके. आय अँड इयर पार्ट डिलीट झालेला आहे, ते क्वेश्चन सोडून द्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द नर्व सेंटर विच कंट्रोल द बॉडी टेम्परेचर अँड अर्ज ऑफ ईटिंग आर कंटेंट इन. सिंपली याच्या अगोदरच आपण पाहिलंय हायपोथॅलामस. ओके. हायपोथॅलामस contain number of center which control body temperature, urge of eating and drinking. Simply आपला आन्सर काय असेल? हायपोथॅलामस. बरोबर. एनसीईआरटी एवढ्या वेळेला रीड करा की बस एक अर्ध लाईन तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला पूर्ण लाईन करता आलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा पार्ट रिफ्लेक्स ऍक्शनचा आहे. रिफ्लेक्स ऍक्शनच्या डायग्राम वर तुम्हाला एक अप्लाइड असा क्वेश्चन विचारलेला आहे. क्वेश्चन चांगला आहे, क्वेश्चन कडे लक्ष द्या. डिस्ट्रक्शन ऑफ द अँटेरियर हॉर्न ऑफ द स्पायनल कॉर्ड. अँटेरियर हॉर्न म्हणजे हाय बघा. अँटेरियर हॉर्न म्हणजे काय? हाय. आणि हा पोस्टेरियर आहे. ठीक आहे. मग या अँटेरियर हॉर्न मध्ये काय, तर अँटेरियर हॉर्न मध्ये तुमच्या लक्षात येईल मोटार टाईपचे न्यूरॉन आहेत. हा पोस्टेरियर आहे, याच्यामध्ये सेन्सरी टाईपचे न्यूरॉन आहेत आणि अँटेरियर मध्ये मोटार टाईपचे न्यूरॉन आहेत. मग अँटेरियर हॉर्नला जर इंजुरी झाली तर यातले मोटार न्यूरॉन डॅमेज होणार. मग काय होईल? कमिशनल इम्पल्सेस, कुठले इम्पल्सेस लॉस होणार? त्यांनी काय म्हणले बघा. दुसरं, इंटिग्रेटिंग इम्पल्सेस, सेन्सरी इम्पल्सेस और व्हॉलंटरी मोटार इम्पल्सेस. यस, मोटार इम्पल्सेस. मी तुम्हाला सांगतो या डायग्राम वरती अप्लाइड असा हा क्वेश्चन आहे. अँटेरियर हॉर्न याच्यामध्ये आहेत मोटार न्यूरॉन आणि त्याच्या डॅमेज मुळे व्हॉलंटरी मोटार इम्पल्सेस. ओके. त्याचा लॉस होणार, मोटार कंट्रोल थोडक्यात कमी होईल. ओके. थोडक्यात काय, तर जो मेसेज या स्पायनल कॉर्ड कडून किंवा सीएनएस कडून जाणार होता तो आता पास होणार नाही. नेक्स्ट बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ द ऍक्शन ऑफ ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डायरेक्टली एनसीईआरटी मध्ये डायरेक्ट लाईन टू लाईन आन्सर भेटणार नाही. इथे आपण म्हणूयात की हा अप्लाइड क्वेश्चन आहे. ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम म्हणजे काय बघा. पुस्तक काय म्हणतं? ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम ट्रान्समिट इम्पल्सेस फ्रॉम सीएनएस टू इनव्हॉलंटरी ऑर्गन. आता स्वॉलोविंग, प्युपिलर रिफ्लेक्सेस या सगळ्यामध्ये तुमच्या लक्षात येईल पेरिस्टासिस ऑफ इंटेस्टाइन. इंटेस्टाइन आपले इनव्हॉलंटरी ऑर्गन आहेत. इंटेस्टाइन मध्ये स्मूथ मसल आहे आणि हे इनव्हॉलंटरीली फंक्शन करताय. म्हणजे लक्षात घ्या इकडे इम्पल्सेस सीएनएस कडून इंटेस्टाइन कडे चाललेले आहेत. सो आपला आन्सर हे असेल. ओके. इम्पल्सेस सीएनएस कडून इनव्हॉलंटरी ऑर्गन, इनव्हॉलंटरी ऑर्गन हा इंटेस्टाइन, म्हणजे आपला आन्सर हे असेल. थोडासा अप्लाइड लेवलचा हा क्वेश्चन म्हणता येईल. ठीक आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट. यस, इथपर्यंतच क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो. पुढचे काही क्वेश्चन होते, ऍक्च्युली हे क्वेश्चन आम्ही डिलीट केलेले आहेत. का डिलीट केलेले आहेत? कारण याच्यामध्ये महत्वाचे क्वेश्चन होते सेन्स ऑर्गन वरती आणि तो पार्ट डिलीट झालेला आहे. मग तुम्हाला तो पार्ट कोणी विचारणार नाही. मला वाटतं की इथपर्यंतचा पार्ट तुम्ही प्रिपेअर करावा. दॅट्स इट. तुमच्या पुढच्या टॉपिक सोबत लवकरच भेटूयात. थँक्यू.